नवऱ्याला म्हणली हो का घरात एकतर ती राहील नाहीतर गड्यांना चांगलं माहित असेल बायका म्हणतात का नाही खरं सांगा बरं इथं बसलेलं तुमचं लग्न झालंय का लक्षात यावं प्रश्नाची उत्तर देत ना नवरा म्हणला हो मला तुझी जास्त गरज आहे तिचं काय आता असं वय कुठं झालंय पिकलं पान आहे कवा गरज आज नाही उद्या तुझी लय गरज आहे ती म्हणजे माझी गरज आहे ना मग तिला शेतात नेऊन ठेवा आपल्या घरात म्हातारी खपायची शेतात नेऊन ठेवलं म्हातारीला झोपडी ठेवलं म्हणली सुनबाई का हो म्हातारी लई दिवस चढायला लागली म्हणजे मग टाकू मुली मारून बरे म्हणला टाकू मारून कधी मारायची चांगल्या कामाला उशीर कशाला म्हणली आज रात्री 12 वाजता मारायची म्हणले कशी मारायची झोपडीला आग लावू ठरलं ना महाराज राखेलचा डबा काढायची पिठी घेऊन नवरा बायको जोडीने निघाले रातच्या 12 वाजता पण म्हातारीनं देवाचं नाव घेतलं होतं म्हातारी आत बाहेर गेलती यांनी म्हातारी आत आहे समजून झोपडीच दार गच बांधलं वरण राखेल टाकलं पिठवून दिलं म्हातारीला आमनच बघली राव जिरे कशाचा झाला बघतीचं आपल्या झोपडीचा म्हातारी म्हणली सगळा कारभार सुनबाईचाच असला 80 वर्षाची म्हातारी आंब्याच्या झाडावर जाऊन बसली चिटकीने केसो उकलून सोडली 3 वाजता रातच्या 3 चोर चोऱ्या करून आले त्या झाडाखाली बसले त्यातला एक चोर म्हणाला पहिला वाटा कोण उचलताय वर्ण म्हातारी म्हणाली पळून गेली पैसे तिथंच म्हातारी हळूहळू खाली आली पैशाचं गटुडं बांधलं आणि घरी गेली आणि डोरबेल वाजवली डोरबेल म्हणजे टिंग टॉंग दरवाजा उघडला ती आवाजून उभा राहिली म्हणजे रात्री तर चालली होती सकाळी कशी आली मम्मीच व्हायला लागली ती म्हणली आत्ती तुम्हीच हाव का ती म्हणली मीच आहे पैशाचा गटुडं बघून सुनबाईनं काय म्हातारीचा लाड करायला सुरू केला म्हणजे काय वाटती कस काय ती म्हणली काय सांगू तुला तुम्ही माझ्या झोपडीला आग लावली